कपिले, सुंदरे, गया, तुम्ही तिघी इकडे या आणि याच्यातली एक एक बाहुली निवडा. हो स्वामी देवा. काय काही येत आहे का ध्यानात? सुंदरे, आंटी बाहुली. कपिले, तुझ्या हातातली बाहुली आण. स्वामी, नक्की काय करताय तुम्ही? नाही म्हणजे या खेळातून तुम्हाला काय सांगायचंय? स्वामी, हे नक्की काय केलं तुम्ही? नाही म्हणजे काही कळलं नाही हो मला. कपिला ताई, स्वामी देवांनी आज आपल्याला खूप मोठं सत्य दाखवलंय. आपल्या आयुष्यात 3 प्रकारची लोक असतात. आता पहिला प्रकार, कपिला ताईंच्या हातातली बाहुली आहे ना, तशी लोक. ही लोक काय करतात? आपलं सगळं ऐकून घेतात आणि आपलं जे काही ऐकतात ते दुसऱ्या कानाने सोडून देतात. ह्या लोकांना ना आपल्या कुठल्याही गोष्टीशी काही देणं घेणं नसतं. आता दुसऱ्या प्रकारची लोक, गया ताईंच्या हातातली बाहुली. ह्या प्रकारची लोक काय करतात? आपलं सगळं म्हणणं ऐकून घेतात आणि मग आपल्या स्वार्थानुसार, आपल्या बुद्धीप्रमाणे आणि संस्कारानुसार आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर पसरवतात. पण आता ही माझ्या हातातली बाहुली, तिसऱ्या प्रकारची लोक, ही फार दुर्मिळ असतात हो आणि अतिशय महत्वाची असतात. ही लोक आपलं सगळं म्हणणं ऐकून घेतात, मनात साठवतात आणि आपल्या बरोबर खंबीरपणे उभी राहतात. ही अशी लोक आपल्या आयुष्यात असतील ना तर त्यांची कदर करायला हवी. बरोबर ना स्वामी देवा? आमच्या गोमतीच्या आयुष्यातही अशीच एक व्यक्ती आहे, भागीरथीच्या रूपात. जिथे आम्हाला प्रत्यक्ष जाणं शक्य नसतं तिथे आम्ही अशीच एक व्यक्ती पाठवत असतो. काय चालवलंय हे? पूर्वापार चाललेल्या रूढी परंपरा मोडायला निघालीस? विधवा सुनेला गोड खाण्याचा किंवा कुठलाही आनंद उपभोगण्याचा अधिकार नाही,
हे तुला मी सांगायला हवं. अहो सासूबाई, तुम्ही आयुष्यभर पथ्य पाळले आणि आता हिच्यासाठी का मोडताय? इतकी वर्ष मी सगळे नियम पाळले, मन मारून जगत राहिले, म्हणूनच मला माहितीये की हे किती कठीण असतं ते. आणि हिच्या बाबतीत ते मी होऊ देणार नाही. इतके दिवस रीती परंपरा पाळायच्या म्हणून मी गप्प होते, पण आता ते शक्य नाही. आणि काय फरक पडतो रे एखाद्या विधवेने गोड खाल्लं तर? काय फरक पडतो हे मी तुला नव्यानं सांगायला नको. चटक लागते, चटक. गोड खाण्याची चटक, मग नटण्या मुरडण्याची चटक, सगळ्याची चटक लागते. आणि घरातल्या विधवा बाईला आपण एवढं स्वातंत्र्य देऊ शकतो? समाज काय म्हणेल? सगळीकडे चीतू होईल आपली. आपल्याला वाळीत टाकतील, वाळीत. हो, शिवाय माझ्या मुलाच्या आठवणी बाबतीत तू अन्याय नाही का ठरणार? हिच्या पाय गुणाने गेलाय तू, हिच्या पाय गुणाने गेलाय तू, हिच्या पाय गुणाने गेलाय तू. ही घरात आली आणि अपशकुनी पांढऱ्या पायाची हिने घरात पाऊल ठेवलं आणि काही महिन्यातच माझा मुलगा गेलेला. अहो एवढा वेळ कोणी झोपतं का? उठा चला पटकन. ऐकताय ना? उठा ना. अहो उठा ना. अहो अहो उठा. अहो उठा ना. सासूबाई, आजी, मामांजी, इकडे या ना लवकर. काय झालं? संपत? 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 हे संपत, अरे काय होतंय? संपत, अरे उठ ना बाळा. संपत, काय झालं? काय होतंय? मी केव्हापासून यांना जागा करते, पण हे उठतच नाहीयेत. काय झालं? अहो जा वैद्यांना बोलवणार ना. हे संपत, संपत. नाही, संपत. अरे एवढ्या लवकर का रे गेलंस? अजून हे जग पण पाहिलं नव्हतंस तू. काय होऊन बसलोय? काय झालंय यांना? सांगा ना काय झालंय? अगं पण सुनबाई, तेव्हा आजाराची साथ आली होती, कितीतरी लोक गेली होती, त्यात हिचा काय दोष? पण त्या साथीत मी माझा संपतही गमावला ना. त्याला कारणीभूत कोण? हिच्यामुळे मी माझा मुलगा गमावला. या घराचा वारसदार गमावला, या घराचा आनंद हिरावला गेला. त्यामुळे हिला आनंदी होण्याचा अधिकार नाही. हिला कुठलं सुख मिळू शकत नाही.
अगं 6 वर्षापूर्वी घडलेली दुर्दैवी घटना ती, तिची शिक्षा गोमतीला आत्ता मिळणं चुकीचं आहे. आणि तिचा काहीही दोष नसताना. आई, पुरे झालं आता. पूर्वापार जे चालत आलंय तसंच चालत राहणार. तिला आनंदाने जगण्याचा अधिकार नाही. असंच जगायचं आणि असंच मरायचं. मी सांगितलं ना आजी, माझ्यासाठी काहीही करू नका. उगाच वाईटपणा नका घेऊ. पण मी कुठं जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दे असं म्हणत होते. पण कधीतरी गोडधोड खायला काय हरकत आहे ग? पदार्थातला गोडवा चाकता येत नाही हे खरं आहे, पण तुमच्या मायेचा गोडवा मला रोज मिळतो. हे तितकं पुरेसं आहे मला. आजी, तुम्ही माझ्यासाठी दुःखी होऊ नका. हेच माझं आयुष्य आहे आणि मी ते स्वीकारले. जा, उडून जा. अरे जा, तुझा आकाश तुझी वाट बघतोय. जा. स्वामी, असं का होतंय? हा काजवा उडून का जात नाहीये? स्वामी, अहो प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं, मग हे असं का? हो ना स्वामी, आतापर्यंत हा काजवा या मडक्यात कैद होता, पण आता तर त्याला स्वातंत्र्य मिळालं उडून जाण्याचं. तरी तो उडून का जात नाहीये? कपिलाताई, अहो कधी कधी कैदच आयुष्य वाटायला लागते. आता या काजव्याचंच बघा ना, त्या छोट्याशा मडक्यात राहता राहता त्याला आता हेच त्याचं संपूर्ण विश्व वाटायला लागले. मग उडून जाण्याची, मुक्त होण्याची उर्मीच मरून जाते आणि मग मन स्वतःला समजावते आता हेच आपलं आयुष्य. हो ना हो स्वामी देवा? नाही, पण मग यात दोष कोणाचा? या काजव्याला ज्याने मडक्यात कैद केला त्याचा, की स्वातंत्र्य मिळूनही न उडणाऱ्या या काजव्याचा? जैसी सोच वैसी जिंदगी. गोमती, समजून घे, जगून घे. अरे, हे काय? थोडंच शेण शिल्लक आहे, अजून घेऊन यावं लागेल. थांब. बाहेर पडलीस तर याद राख, काय ग, बाहेर जाण्याची संधीच शोधत असतेस ना तू? अहो नाही सासूबाई, थोडंच शेण शिल्लक होतं, अजून लागेल म्हणून तेच आणायला जात होते. हो का? म्हणजे बाहेर एकटी हिंडायला तू मोकळी?
काही गरज नाही. नोकराला सांगेन, तो आणून देईल शेण. नमस्कार. महादेवाच्या मंदिरात पूजा घातली होती, त्याचा प्रसाद घेऊन आलोय. अरे वा, छान. मी सगळ्यांना देऊन येते. थांब, बोला गुरुजी. हा प्रसाद घे. सासूबाईंना दिलात ना? तो त्यांच्यासाठी होता, हा तुझ्यासाठी. माझ्यासाठी नाही, नको. मला गोड खायला मनाई आहे. देवाचा प्रसाद आहे, नाही म्हणू नकोस. पाप लागेल. चालेल? पण माझे हात. आकर, मी भरवतो. ये बाळा. ही फक्त सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात पुन्हा सुखाचे, आनंदाचे क्षण येणार आहे, पण त्यासाठी तुला हात पसरावे लागतील. आहे तयारी तुझी? काय ग? तू अजून इथेच उभी आहेस? जा, कामाला लाग. सुनबाई, काय झालं ग? अगं, काय झालं? का रडतीयस? श्रावणीबाई, हे घ्या पान सुपारी. पान सुपारी? माझ्या सुनेचं आज डोहाळे जेवण आहे. घरात पहिलं बाळ येणार म्हणून निमंत्रण देते सगळ्यांना. अरे वा, खूप आनंदाची बातमी दिली. तुमच्या घरात अशीच सुख समृद्धी राहो आणि तुझी सून आणि बाळ नेहमी सुखात राहो. येते हो नक्की मी. या बर का वेळेवर. श्रावणीबाई, तुम्ही एकटीनेच या. एकटीच? तसं म्हणजे तुम्ही या, मला आवडेल. म्हणजे गोमतीला घेऊन येऊ नका. सुनबाई, तुला आमच्या दोघींसाठी वाईट वाटतंय ना? पण हे आमचं प्रारब्ध आहे बाई, त्याला कोण काय करणार? तुमच्यासाठी वाईट वाटत नाहीये मला. वाईट याचं वाटतंय की माझ्या सुनेचं डोहाळ जेवण मला कधीच बघता येणार नाहीये. हे सुख माझ्या नशिबात कधीच नाही. किती स्वप्न पाहिली होती मी. माझ्या मुलाचा संसार बघायचा होता, माझ्या नातवंडांना खेळवायचं होतं. पण नाही, सगळे स्वप्न मातीत मिसळली. माझा संपत गेला, माझा संपत गेला आणि सगळी स्वप्न घेऊन
सुनबाई अगं काय होतंय तुला? सुनबाई